बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करणं योग्य होईल असं म्हणतायत शरद पवार. शरद पवार यांनी या संदर्भातील प्रतिक्रिया दिली आहे. कर्तृत्ववान प्रतिनिधी महाराष्ट्रातून निवडून येतात असं देखील शरद पवार म्हणतात. आमदार रोहित पवार यांनी हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतली. त्यानंतर आता शरद पवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करणं योग्य होईल. कर्तृत्ववान प्रतिनिधी महाराष्ट्रातून गेला असं म्हणत त्यांनी शरद पवार यांनी अजित पवार यांची आठवण केलेली आहे. बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक सध्या राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाल्यानंतर निवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा व्यक्त होते आणि याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही काँग्रेसला निवडणूक बिनविरोध करण्याचा सल्ला देणार असल्याचं सांगितलंय. त्यामुळे या निवडणुकीकडे केवळ राजकीय नव्हे तर भावनिक दृष्टिकोनातून देखील पाहिलं जात आहे. राष्ट्रीय पक्ष आणि काही त्यांना सांगू शकत नाही, पण ती जागा रिक्त झाली ती अवकाशानं झाली आणि अवकाशानं झाल्यावर एक कर्तृत्वान प्रतिनिधी महाराष्ट्रापासून गेला. अशी मला विचारलं त्यांनी काँग्रेसचा सल्ला दिली की या पार्श्वभूमीवर ही निवडणूक अविरोध करणं योग्य होईल. हा निर्णय काँग्रेसचा घ्यायचा आमचा सल्ला आहे.